तात्या, तुम्ही 2 दिवस घराबाहेर राहताय आणि आम्हाला आज कळते पायलट तुम्हाला हुडकायला आला नसता तर. तात्या, कुठे राहिला हो तुम्ही थंडीचे 2 दिवस? काय इच्छते मी सांगा की. सुमे, तात्यांना जेवू दे आता. तात्या, तात्या, तुम्ही 2 दिवस बिना अन्न पाण्याचं फिरताय आणि मला एका शब्दाने सांगितलं नाही तुम्ही. अगं त्या सावकाराची आठच होती तशी, मग काय करणार. मग घर सोडायला लागेल हे का सांगितलं नाही तुम्ही मला? अगं सांगितलं असतं तर तू घर घाण टाकून दिलं असतंस का मला. तात्यावर पण 3 लाख द्यायची एवढी घाई का केली तुम्ही? अहो आता असं कसं, घरातला माणूस एक बाहेर झोपतोय म्हणल्यावरती बरं दिसतंय का. तुम्ही एवढं तोंड घेऊन घरी आलते तेव्हाच मी ठरवलं होतं की लवकर तुमचं 3 लाख द्यायचं म्हणून. अहो पण असं घर सोडून ठरलं नव्हतं. तात्या, मी आणि सुमी बोलणारच होतो मम्माशी, पण त्याआधीच तुम्ही हे सगळं का केलं? अहो जावई बापू, पैशाचं वजन सगळ्यात मोठं असतंय बघा. ते नाही सोसत आमच्यासारख्या गरीबाला, ताकदच नसते तेवढी. पण माझ्या सुमीसाठी काय बी करीन मी. पण तुम्ही आज थंडीत बाहेर फिरताय आणि मी इथं घरात आरामात. तुम्ही कर्ज कुणासाठी घेतलं होतं? माझ्या लग्नासाठी नव. मग पोरगी म्हणून माझं काय कर्तव्य आहे का नाही? आई काय म्हणत असेल मला. सुमे, शांत होतो आधी. मी तात्यांना आता जरा आराम करू दे. 2 दिवस नीट झोपही झाली नसणार आहे त्यांची. तात्या, तुम्ही आता इथे आराम करा. तिथं इथेच. आपण जे काय असेल ते आता सकाळी बोलूयात. सुमे, चल ना खाली. तुला थंडी नाही वाजत आहे का? 2 दिवस थंडीत तात्याचं काय हाल झाला असेल र. सुमे, आता तात्यांना घरी घेऊन आलो ना आपण. काही काळजी करू नकोस. पाहिलं, तू होतास म्हणून तात्या सापडलं. तात्या गावलंच नसतं तर. सोड ना मागच्या गोष्टी. तात्या घरी आलेत हे महत्वाचं आहे की नाही? तुम्ही आपण तात्यांना आपल्या बरोबरच ठेवूया. तुला कसं कळलं माझ्या मनात काय होतं ते? मी माझ्या मनातलं बोलतो. पायलट, खरंच तू तात्यांना इथं राहू दे म्हणतोय? सुमे, बघ, घर सावकाराकडे गहाण आहे. तात्या कुठे राहणार आहेत आता? हा, पण तू काय सांगणार? काय नाही. सांगेन की जोवर कर्ज फिटत नाही आणि घर ताब्यात येत नाही तोवर तात्या आपल्याचकडे राहतील. हा, पण घरात चालेल का? म्हणजे सासूबाईंना. सुमे, समजावतो मी मम्माला. पायलट, तू लय मोठी काळजी मिटवलीस बघ. सुमे, तात्या तुझे वडील आहेत आणि एक मुलगी म्हणून वडिलांची काळजी करणं जसं तुझं कर्तव्य आहे तसं बायकोला मदत करणं हे नवरा म्हणून माझं कर्तव्य आहे. नाही, तात्या मला वडिलांसारखेच आहेत ना. त्यामुळे जे तुझं कर्तव्य तेच माझं कर्तव्य. पायलट, मला काय बोलू आणि काय कळणच झालंय बघ. मग काही बोलू नकोस. आता बिलकुल काळजी करू नकोस. बिंदास राहा. कर्ज वगैरे कसं फेडायचं सगळं उद्या बोलूयात आपण.
पायलट खरंच खरंच जिम्मेदार माणूस निघालाच बघ. सुमे, तुला लग्नाआधीच म्हटलं होतं मी तुझी सगळी जिम्मेदारी घेईन म्हणून. मग आता जबाबदारी घेतलीये ती पार नको पाडायला. काय व कालपासून बघते आम्ही सारखी पाठ काय खाजवताय तुम्ही? चालू अगं तुला पाठ खाजवणे आणि पाठ थोपडणे याच्यातला फरक कळत नाही का ग? अच्छा, म्हणजे पाठ थोपटताय वे तुम्ही? हा. आणि मनातल्या मनात काय म्हणतोय सांग बरं. काय वा नरसू, शाबास नरसू, शाबास. असं काय तीर मारलाय व तुम्ही? का उग खोळ्यासारखं स्वतःची पाठ थोपटायला लागलाय? लग्नाला 15 वर्ष झाली तरी मूल नाही पदरात आणि पाठ थोपटताय. तोंड बघा आरशात. चालू तुला ना कदरच नाही माझी. अगं तुम्ही बायका ना नुसतं चूल आणि मूल एवढंच बघा. अर्थात तुझा चुलीशी काही संबंध नाही हे खरं आहे, पण तरी साधारण कदा बघावं तेव्हा मूल 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 गप्प मूल. बसा. ते पण देणं जमत नाही तुम्हाला. उग नको ते तीर मारत बसायची सवयच आहे तुम्हाला. चालू नको तिथं तीर नाही बरं का. यावेळेस मी आणि ताईनी बरोबर तीर मारलाय. नेम असा निशाण्यावर बसलाय ना, काय विचारू नकोस. असं काय तीर मारलाय ते कळू द्या तरी. मला बी कळू द्या की माझ्या नवऱ्याचा पराक्रम. शालू हा. त्या खानवळीमुळे आपल्याला अख्खी रात्र बाहेर काढावी लागली होती. किती कुडकुडली होतीस तू. नाहीतर काय. तुझ्या त्या सगळ्या कुडकुडण्याचा बदला घेतलाय तुझ्या या नवऱ्यानी. काय केलंय? शालू तिचा बाप आहे ना तो म्हातारा, त्याला या थंडी वाऱ्यात रस्त्यावर आणले. घराला पार ताळा लावलाय. जप्तीच आणलीये घरावर त्याच्या. आता तो गारटलाय. ते कळल्यावर ही खानवळवाली कशी गारटते बघच तू. काय सांगताय काय? काय ऐकतेस काय तू? काय ऐकलं नाहीस ना तू? काय ते? काही नाही. नाही नाश्ता आणलाच. वा वा वा. घ्या. पण मला एक कळत नाही, एवढ्या प्लेट कोण खाणार? मामासाहेब प्लेट नाही नाश्ता. विनोद करते. कळेल कळेल. नाही पण मला एक कळत नाही की ही प्लेट माझ्यासाठी, एक प्लेट शालूसाठी, मग या प्लेट कोणासाठी? हे बघा, एक प्लेट तुमच्यासाठी, एक मामी साहेबांसाठी, तेच म्हणलं ना मी. एक पायलट साठी आणि एक पाहुण्यांसाठी. पाहुणे? कोण पाहुणे? पाणी पिलं वर का गेले मामासाहेब? तात्या ही घ्या, नाश्ता करून घ्या. तात्या, हे आता तुमचंच घर समजा. बिंदास राहायचं एकदम. मामासाहेब बसा, पाणी प्या. बस बस बस. हे घे, थँक्यू. प्या. तात्या, खावा तात्या. कोण आहे? कोण आहे? नरसू? काय झालं नरसू? काय झालं? काय अरे काय म्हणतोयस तू? अच्छा, तू आता आलास कुठून? बनियन काय दाखवतोयस नरसू मला? पोटात दुखतंय का तुझ्या? डॉक्टर यायचेत का? अरे मग काय? अच्छा, तुझ्या पोटात उंदीर धावतायत का? भूक लागले का तुला? मी शालूला सांगू का? लाडू? नरसू, लाडू वाटायला मला पुन्हा सांगू नकोस. काहीच्या काहीच बोल नाही तुझा. शी.
नरसू लहान होत का आपण आता? काय चाकू सुरीचे खेळ सांगतोयस? नरसू, अरे काय खाणाखुणा करतोयस? मला काही कळत नाहीये. काय म्हणणं आहे तुझं? हा शालू. अच्छा, शालू प्रेग्नंट आहे. लाडू खावेसे वाटतायत. अरे म्हणजे मुलगा होणार. अरे काय म्हणतोयस तू? काही कळत नाहीये मला. चल चल मी बघते. काय म्हणतोयस तू? काय म्हणतोयस? सुरेशराव, अहो घर कशाला घाण टाकलं? पैशाचं काहीतरी केलं असतं ना. मी पण तेच म्हणलं होतं, पण तात्यांनी माझ्या माघारीच कारभार केला सगळा. ठीक आहे, काही हरकत नाही. पण सुरेशराव, आता हे घर आहे ना आपलंच आहे असं समजायचं आणि इथं राहायचं. नमस्कार ताई मॅडम. नमस्कार. तुम्ही सकाळी सकाळी आलात? सकाळी नाही, काल रातच्याला चालत, म्हणजे पायलटच घेऊन आला त्यांना. तात्या बसा की. बसा बसा. मम्मा, आपलं कर्ज फेडायचं म्हणून तात्यांनी त्यांचं घर गहाण ठेवलंय आणि आता त्यांच्याकडे राहायला घर नाहीये, त्यामुळे ते इथेच राहतील. नरसू, सावकाश सावकाश. समर, अरे पाहुणे आहेत ते आपले. किती दिवस राहणार आपल्याकडे? जोवर त्यांचं कर्ज फेटून ते घर ताब्यात येत नाही तोवर. अरे पण साहेब येऊ का? या या धनाजीराव या. नमस्कार साहेब. ताई मॅडम नमस्ते. नमस्कार. साहेब, कारखान्याच्या संचालक बॉडीची मीटिंग आहे. हंगाम तर सुरू झाला, पण ते कारखान्याच्या जोड बिझनेसचं करायचं होतं, त्याच्यावर चर्चा ठेवली आहे. धनाजीराव, ऍक्च्युली आज जरा पाहुणे आलेत घरी, आपण उद्या करूयात का मीटिंग? समर, मीटिंग महत्वाची. मम्मा, अगं पण तात्या आलेत तर मग उद्या करतो ना मीटिंग. किंवा एक काम करूयात, तुम्ही मीटिंग करून घ्या आणि मला काय ते सांगा. नाही मग तुम्ही आल्याच उद्या करूया. तुमच्याशिवाय मीटिंग कशी होणार? ठीक आहे, उद्या करूयात. चालतंय की मग करूया उद्या. नाही, राजकारणात चालढकल करायची नसते. तुम्ही पुढे वा. समर येईल आजच. पण साहेब, ठीक आहे, तुम्ही वा पुढे, मी येतो मागून. बसा, मी चहा करते. नको, चहा घेऊनच आलोय. साहेब तुम्ही या, आम्ही होतो पुढं. चल येतो. समर, अरे काय सुरू आहे हे सगळं? मम्मा, ते तात्या आज घरी आलेत तर त्यांच्या राहण्याची सोय बघायची म्हणून मी. राजकारणात चाल ढकल मला अजिबात चालणार नाहीये समर. ठीक आहे ठीक आहे, जातो मी मीटिंगला. नाही, तू तू वरती ये. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. आलोच मी. ते मम्माला कारखान्याविषयी काहीतरी बोलायचं असेल. आलोच मी. सुमी, काय काळजी करू नकोस. कारखान्याबद्दलच काहीतरी बोलायचं असेल, समोर आहे ना, घेईल सांभाळून व्यवस्थित. ताई, मला हे काही पटलेलं नाहीये. मला तर अजिबातच पटलं नाहीये नरसू. ताई, समरने असं का केलं असेल तेही तुला न विचारता? हा, अर्थात आता बायको आली की मुलं आईची राहत नाहीत, ती बायकोची होतात असं म्हणतात. समर माझा मुलगा आहे आणि तो माझाच राहणार आहे. वो राहणार तुझंच राहणार ताई, पण आता समरनी स्वतःच्या सासऱ्यांना इथं घरात आणून ठेवले, त्याचं काय करायचं? मम्मा, समर,
काय सुरू आहे हे सगळं? समर, अरे आपलं घर म्हणजे धर्मशाळा नाहीये. मामा, जसं आपलं घर धर्मशाळा नाहीये तसं तात्याही कोणी रस्त्यावरचे नाहीयेत. समर, पण ताईला आवडलेलं नाहीये. समर, कुणाला विचारून घेतलास तू हा निर्णय? सांग ना, कुणाला विचारून घेतलास तू हा निर्णय? मम्मा, अगं विचारायला वेळच कुठे होता. तात्या मला रस्त्यात दिसले, बिचारे कुडकुडत होते थंडीने. मी डिरेक्टली घरी घेऊन आलो त्यांना. आणि आपले 3 लाख द्यायचे म्हणूनच त्यांनी स्वतःचं घर गहाण टाकलंय ना. मी त्यांना घर गहाण टाका असं सांगितलं नव्हतं. हा, म्हणजे निर्णय त्यांचा आहे ना, मग आपल्याला का त्रास उगाच? मामा, तुम्हाला बाहेर थंडीत कुडकुडायला लागू नये म्हणून तात्यांनी केलं ना हे. समर, म्हणजे त्यांनी हे जे उपकार केले त्याबद्दल हवं तर मी पाया पडतो त्यांच्या, पण ताईला न विचारता तू हे करायला नको होतंस. मम्मा, मी जे केलं ते बरोबर केलं. समजा उद्या आपल्यावर अशी वेळ आली असती तर सुमीने हेच केलं असतं ना. ते काही मला माहित नाही समर. आपलं घर आपलं आहे, त्यांना त्यांची सोय बघायला सांग. नाही मम्मा, तात्या माझी जबाबदारी आहेत. आणि आता जर त्यांच्याकडे राहायला घर नाहीये तर त्यांना इथे राहू देणं हे माझं कर्तव्य आहे. जावयाचं कर्तव्य पार पाडताना तू मुलाचं कर्तव्य विसरतोयस असं नाही वाटत तुला? ठीक आहे, मी तुझ्यासाठी काय करू ते पण सांग मग. त्यांना त्यांची सोय बघायला सांग समर. नाही मम्मा, ते शक्य नाही. तात्या इथेच राहतील. अरे पण ते मुलीच्या घरचं पाणी पित नाहीत असं म्हणाले होते. मामा, पण आता परिस्थिती वेगळी आहे. मी कसं तरी समजावून आणलंय त्यांना. आपल्या घरचे पाहुणे येतात आता ते. समर, अरे पाहुणा आणि मासा कितीही चांगला वाटला तरी शिळा झाल्यावर वास येतोच त्याचा. ठीक आहे, मग आता तात्यांना पाहुणे नाही, आपल्या घरातलेच एक समजूयात आपण. घरातले? समर, नाही, मला हे मंजूर नाहीये समर. मग प्लीज मला समजून घे ना. हे बघ, सुमीचे वडील ते माझे वडील आणि मी माझ्या वडिलांना असं घराबाहेर जा म्हणून नाही सांगू शकत. आणि मी सांगणारही नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. अरे मामा, प्लीज यावर आता अजून चर्चा नको. सुमी, काय झालं ग? काय नाही, तुम्हाला पालेट इथं राहायचं म्हणून सांगितलंय ना, मग तुम्ही इथंच राहायचं. ताई मॅडम्सनी पटलं नसेल, आहे की नाही? अरे काय नाही, आपण तात्यांना जरा न विचारता इथं आणलं का नाही म्हणून त्या जरा नाराज आहेत. बाकी टेन्शनचं काहीच कारण नाही. सुमी, मी काय म्हणतोय ऐक की. मी राहतो बबनकडे. उगं तुमच्या घरात वादावाद नको. तात्या, आता पालेट तुमची एवढी बाजू घेतल्या तर मग तुम्ही इथंच राहायचं. आणि आता गेला तर त्याला तोंडावर पाडल्यासारखं होईल. होय, पण अगे बरं नाही दिसत. लय दिवस कुठे आहे तात्या? आपण लवकरात लवकर 3 लाख फेडून आपलं घर सोडून घेऊया. मग तुम्ही मानानं आपल्या घरात जावा. हा सुमी, आपण लवकरात लवकर 3 लाख फेडायचं आणि आपल्या घरात मानाने जायचं. शाब्बास रे माझ्या पट्ट्या, वाघ आहे वाघ. आता बघ 3 लाख रुपये कर्ज कसं पटदिशी फिटते. बबन, आपल्याला तात्यांसाठी राहण्याची सोय करायची आहे. हा चालतंय की. कुठं करायची पण? पायलट, मी लगीन झाल्यावर ज्या खोलीत राहिले होते त्या खोलीत ठेवूया का तात्यासनी? हो चालेल की. हे म्हणजे तू ठरव, नाहीतर वरती आपल्या खोलीत सुद्धा चालेल, काहीच अडचण नाही. नाही नाही, नको नको, तुमची खोली नको. बबन, चल मला ती खोली दाखव. सुमी लगीन झाल्यावर आले राहिलेली ती. हा चालतंय, चल या. पायलट, आज तू जे केलंस ते बघून डोळं भरून आलं बघ माझं. का नाही, असा कुठला तीर मारलाय मी? ते काय मला माहित नाही, पण जगातला प्रत्येक नवरा नाही करत रास. वय हुंड्यापायी बायकोच्या घरच्यांना ताप देणारे लय जण आहेत जगात, पण बायकोच्या घरच्यांना सांभाळून घेणारा नवरा खरंच लय दुर्मिळ. साहेब, तुम्ही खरंच लय भारी आहे बघा. तुम्ही दोघी लाजवू नका बरं का मला. पायलट, लाजला तू काय बाई आहेस का? काय पण काय उगाच.